एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ काही खास आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी तुम्ही कशी घेतली पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये आपण खूप जास्त घाईमध्ये असतो, आपण स्वतःकडे तेवढं लक्ष देत नाही किंवा अननेसेसरी वेगवेगळे प्रोडक्ट्स ट्राय करून आपली जी स्किन आहे किंवा जी त्वचा आहे ती आपण खराब करतो. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त फेस जो आहे तो ऑइली होतो, खूप जास्त घाम येतो. सो त्यासाठी आपला चेहरा, आपला फेस किंवा आपलं पूर्ण शरीर आपण व्यवस्थित हायड्रेशन कसं ठेवू शकतो किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. खूप जास्त वेगवेगळे प्रोडक्ट्स मी आज तुम्हाला इथे दाखवणार नाहीये. जे काही इन्ग्रेडियंट्स असणार आहे ते ऑब्व्हियसली आपल्या घरातीलच असणार आहे, संपूर्णपणे नॅचरल रीतीने. येस, त्याचा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला लगेच नाही दिसणार, बट जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तर ते तुम्ही अचूक पद्धतीने यूज केल्या तर नक्की तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसण्यास मदत होईल. सो जास्त बकबक न करता व्हिडिओला स्टार्ट करूयात. दही हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. दही केसांना नैसर्गिक मॉइश्चर देतं आणि ड्राय फ्रिजी केस मऊ करतं. सो तुम्हाला काय करायचं आहे, एक नॉर्मल साधं दही घ्यायचं आहे, ते तुम्हाला केसांना आणि स्काल्पला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे. लावताना हे लक्षात ठेवायचं की दही हे आंबट असलं पाहिजे. ते पूर्णपणे सगळ्या केसांना आणि स्काल्पला व्यवस्थित लावून ते तुम्हाला 20 ते 30 मिनिट तसंच ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस व्यवस्थित धुवून घ्यायचे. केस धुताना लक्षात ठेवायचं की तुम्हाला कोमट आणि थंड पाण्याचा इथे यूज करायचा आहे. असं तुम्ही वीकली 1 to 2 टाइम्स करू शकता. त्यामुळे तुमचे केस ड्राय फ्रिजी होणार नाहीत आणि केसांना एक छान अशी शाईन मिळण्यास मदत होईल. छान हेअर असे धुतल्यानंतर त्यांना छान असं सुकवून द्यायचं आहे. थोडेसे अर्धे ओले असतानाच आपल्याला इथे सिरम यूज करायचं आहे. तुम्ही कोणताही तुमचा गो टू गोचा जो सिरम आहे ते तुम्ही यूज करू शकता. मी इथे लिव्हॉनचं सिरम यूज करते आणि ते पूर्ण मुळापासून संपूर्ण केसांना लावायचं आहे. स्कॅल्पला नाही लावायचं आहे, फक्त केसांना लावायचं, जेणेकरून केस फ्रिझी होत नाहीत, खूप मऊ शायनी आणि त्याच्यामध्ये गुंता होत नाही आणि त्यामुळे हेअरफॉल कमी होतो. त्यानंतर फेसकडे सगळ्यात आधी अंघोळ केल्यानंतर तुम्हाला तुमचा फेस छान असा पुसून घ्यायचा. मॉइश्चरायझर तुम्ही जे लावता ते इथे लावायचं आहे. सध्या उन्हाळ्यासाठी मी जे नॉनस्टिकी मॉइश्चर आहे ते मी इथे यूज करते. इथे मी लॅक्मेची एक डे क्रीम यूज करते, जेणेकरून चेहऱ्यामध्ये जे काही पिगमेंटेशन्स आहेत ते कमी होण्यास मदत होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे सनस्क्रीन. तुम्ही बाहेर आहेत किंवा तुम्ही घरातच कुठेही असाल तरी तुम्हाला सनस्क्रीन चेहऱ्यावरती अप्लाय करणं मस्ट आहे. त्यानंतर लिप बाम, कारण की तुम्हाला लिपची सुद्धा तेवढीच काळजी घ्यायची आहे जेवढी आपण आपल्या फेसची घेतो. उन्हाळ्यात पुरेसं पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे. सो त्यासाठी तुम्ही कोकोनट वॉटर, लेमन ज्यूस किंवा बटर मिल्क हे खूप सारे चांगले ऑप्शन्स आहेत. त्यानंतर बाहेरून जेवढं आपण केअर करतो तेवढंच आपल्याला आतूनही केअर घेण्याची सगळ्यात जास्त गरज असते. सो त्यामुळे तुम्ही तुमचं पूर्ण जेवण हे वेळेवर जेवलं पाहिजे. फेस मसाज हा सुद्धा एक स्किन केअर रुटीनचा भाग असू शकतो, कारण की फेसला सुद्धा ब्लड सर्क्युलेशनची खूप जास्त गरज असते. सो तुम्ही वन्सली इन अ वीक तुम्ही अशा प्रकारचे टूल यूज करून फेसला मसाज करू शकता, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊन ग्लो स्किन येण्यास मदत होते. आता ग्लो स्किन हवी आहे म्हणून डिटॅनिंग सुद्धा करणं जास्त गरजेचं असतं. सो डिटॅन करण्यासाठी बाहेर का जावं, सो घरातच आपण आपल्या नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून आपण हा मास्क तयार करू शकतो. याच्यामध्ये मी हळद, बेसन आणि दही हे सगळं एकत्र करून छान असं फेसला अप्लाय केलेलं आहे. यामुळे तुमचं टॅनिंग कमी होतं आणि हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळे चेहऱ्याला ग्लो येण्यास मदत होते. तर हे व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं. ते व्यवस्थित सुकल्यावरती तुम्हाला ते जसं आपण स्क्रब करतो तसं ते स्क्रब करत करत पूर्ण फेसवरून काढून टाकायचं. त्यामुळे फेसवरती ती डेड स्किन असते ती थोडीफार जाण्यास नक्कीच मदत होते आणि फेस वॉश करून आल्या तुम्ही बघू शकता की चेहरा असा छान ग्लो करतोय. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शरीराची ह्या उन्हाळ्यामध्ये काळजी घेतली तर डेफिनेटली तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. तुमची स्किन, तुमचं शरीर ग्लोईंग दिसेल, हायड्रेटेड राहील आणि तुम्ही प्रसन्न आणि आनंदी राहू शकाल. कारण शरीर श्रीमंती ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हे जर तुम्हाला कळालं तर तुमची लाईफ नक्कीच सुखद होऊ शकेल. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.